नमस्कार. आठवतंय ना, आपण अश्विनोबद्दल बोलत होतो आणि ते कोणते कोणते रोग बरे करतात किंवा त्यांनी कुणाकुणाला कशी मदत केली ते आपण पाहिलं. आता हे अश्विनव म्हणजे मी जेव्हा आता तुमच्याशी बोलतीये तेव्हा ती व्यक्ती आहे दोन, हे आपल्याला अगदी कळतं. आणि अर्थात दोनच व्यक्ती असल्या तरी त्यांच्याबरोबर त्यांचा सगळा संच म्हणजे टीम हा सुद्धा असेल, हे अगदी उघड आहे. तेव्हा ते सगळे अश्विनवच होते का हे माहिती नाही, पण असे सगळे सगळीकडे जात होते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ऋग्वेदातले वैदिक आर्य राहतायत, तेव्हा दोनच लोक काही सगळीकडे पुरेसे पडत नसतील. मग ते इतरांना शिक्षण दिलं असेल, त्या त्या गावात ते ते अश्विनव म्हणून ओळखले जात असतील, असा सुद्धा एक संभव आहे. पण तुम्हाला आठवतं मागच्या वेळेला एकदा इंद्राच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की निरुक्तकार हे नेहमी या देवांचं नेमकं रूप काय बरं असेल याचा विचार करतात. तसं अश्विनवचा सुद्धा त्याने जेव्हा विचार केला तेव्हा अश्विनव हे सकाळ आणि संध्याकाळचे मॉर्निंग अँड इव्हिनिंग स्टार्स ज्याला म्हणतात तसे आहेत असं त्यांनी म्हटलं. आणि या गोष्टीचा संदर्भ आपण नंतर कधीतरी विवाह सूक्त नावाचं एक अप्रतिम सूक्त बघणार आहोत. त्या वेळेला तुम्हाला दिसेल की सूर्या, जी सूर्याची म्हणजे आदित्याची कन्या आहे, तिच्या विवाहात नवऱ्याकडे मागणी घालायला गेलेले हे अश्विनी कुमार होते. म्हणजे सूर्य, चंद्र, अश्विनी कुमार हे तारे असं काहीतरी सगळं ते नैसर्गिक आपल्याला रूप त्यांचं तिथे दिसतं. त्याचा आपण नंतर विचार करूया. सध्या आपण विचार करतोय की ते अडी अडचणीला धावून जायचे. बरं, कुठेही जायचं, आता घोडा का वापरला? कारण सगळीकडे तो जाऊ शकतो ना, कुठेही जाऊ शकतो. दऱ्या खोऱ्या डोंगरावर वगैरे. डोंगरावर जायचं असलं तर हे लोक जे वापरायचे त्याला म्हणतात, आजही तेच वापरतात, खेचर. खे म्हणजे आकाशात अवकाशात सुद्धा जे चरती जाऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे की ट्रेकिंगसाठी वगैरे नेहमी ज्याला आजकाल आपण म्यूल्स म्हणतो, म्हणजे गाढव आणि घोडा यांचं क्रॉस ते वापरले जातात. अश्विनी कुमार हे सुद्धा वापरायचे. इनफॅक्ट त्या एका मंत्रामध्ये त्यांचं वर्णन करताना सांगितलंय की तुमचा तो रासभ, रासभ म्हणजे गाढव, पण गाढव आणि ह्याचा ते क्रॉस असावा, खेचर म्हणायचं असेल, काय वेगाने जातो आणि किती वेगाने तुमचा रथ सुद्धा सगळीकडे घोडे ओढून नेतात. त्या रथाचं वर्णन करताना दोन विशेषण वापरली आहेत. मनोजवम, आपण एरवीत मारुतीला म्हणतो मनोजवम मारुततुल्य वेगम, त्याचा वेग मनासारखा आहे. आणि दुसरं विशेषण दिलंय शेन. शेन म्हणजे ससाणा. ससाणा ज्या झपाट्याने खाली येतो, आपल्याला कळेकळेपर्यंत तो जमिनीवर पोचलेला असतो, तसा वेगाने तुमचा रथ येतो. तेव्हा ते खेचरही वापरत असतील असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नाही तर ते वेगळे वेगळे प्राणी जिथे जायचंय त्याप्रमाणे वापरायचे. उदाहरणार्थ समजा त्यांना पाण्यातनं जाऊन कुणाला तरी वाचवायचंय किंवा पाण्यातनं जायची वेळ आली, तर ते जे वापरायचे त्याला शिवशुमार असं नाव दिलंय. शिवशुमार हा शब्द थोडासा मला सुसर असं म्हटल्यासारखं वाटतं, पण शिवशुमार हे मोठे मासे असले पाहिजेत. आपण ज्याला देवमासा म्हणायचो लहानपणी, ते हे देवमासे असले पाहिजेत, मोठे, चांगले आणि उगीच कुणाला चावा घेणारे नाहीत असे असले पाहिजेत. हे तर सोडा, एका ठिकाणी वर्णन आलंय आणि आपण आता ते बघणार आहोत की त्यांच्या रथाला पतंग जोडले जायचे. पतंग हा ऋग्वेदातला शब्द आहे आणि त्याचा अर्थ पतंग गच्छती, म्हणजे उडत उडत जो आकाशात जातो त्याला पतंग म्हणतात. पक्षी असा त्याचा अर्थ होतो. सूर्याला सुद्धा पतंग म्हटलं जातं. आणि आपण संक्रांतीला जे उडवतो त्यालाही आपण काय म्हणतो? पतंग. पहा, उदा ऋग्वेदाची भाषा तुमच्या आत्ताच्या सणा उत्सवांपर्यंत जाऊन कशी पोचलेली आहे ते. तेव्हा पतंग पुढच्या वेळेला उडवताना लक्षात घ्या की हा शब्द कुठून आला.
मग हे पतंग आणि शिवशुमार अश्विनी कुमारांना लागले तरी कधी, त्याचे 2 प्रसंग आज आपण बघणार आहोत. आणि ते अतिशयच, काय म्हणू मी, थक्क करणारे असे आहे. पहिला एक आधी सांगते. एक रुभू नावाचा मुलगा, रेभ, रुभू नाही रेभ, त्याचं काय झालं, तो नदीत बुडत होता असं त्यांना कळलं. अश्विनी कुमारांना हे कसं कळलं मला विचारू नका, कारण म्हणजे तुमच्या पुढची गोष्ट ऐकल्यावर लक्षात येईल की हा संदेश की त्या रेभाला वाचवायचं आहे त्यांना मिळाला कसा. तर या रेभाला वाचवण्यासाठी ते समुद्रात, त्या नदीत समुद्रापर्यंत गेले. आणि किती दिवस गेले माहितीये? 10 रात्री आणि 10 दिवस ते चालले होते. तेव्हा कुठे त्यांना ती रेभाची बुडणारी नौका दिसली. आणि तो रेभ पाण्यातच पडलेला होता. कसा त्याला वाचवला त्याचं वर्णन इतकं सुंदर येतं. काय आहे, यज्ञ ही संस्था, त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे यज्ञ आहेतच. ती सगळी इमेजरी, ते सगळं भावविश्व त्यांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी असं वर्णन केलंय की स्रुव नावाच्या पळीनी जसं आपण यज्ञाची आहुती उचलतो तसं त्यांनी काहीतरी खाली पाण्यात गोल टाकलं आणि त्या जाळ्यातनं त्याला वरती काढलं. म्हणजे हे काय झालं आता लक्षात आलं का तुमच्या? हे नुसतं वैद्यकशास्त्र उरलेलं नाही. इथे ज्याला आजकालच्या भाषेत आपत्कालीन मदत असं आपण म्हणतो किंवा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, ती सुद्धा अश्विनौनी केलेली आपल्याला दिसते. पुढचंही उदाहरण तसंच आहे. पण मला आत्ता असं तुम्हाला सांगावं असं वाटतं की एकाच वेळेला वैद्यकीय मदत किंवा अडचणीत सापडलेल्या कुणालाही, आगीत पडलेला असो, पाण्यात वाहून जाणारा असो, त्याला मदत करणाऱ्या लोकांना आपण काय म्हणतो? म्हणजे आता कोणती संस्था अशी आहे तर ज्याला आपण रेड क्रॉस म्हणतो. विशेषतः महायुद्धांच्या, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वगैरे रेड क्रॉसने किती काम केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अश्विनी कुमार हे वैदिक काळातले रेड क्रॉसचे चीफ होते असं मी म्हणेन. आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सगळ्यांना तयार केलेलं होतं. आता दुसरं जे उदाहरण आहे ते मला जास्ती का आवडतं, कारण त्याच्यात इतर माहिती खूप आहे. या रेभाचं एवढंच फक्त सांगितलं. एक तुगर नावाचा माणूस होता आणि त्याचा भुज्जू नावाचा मुलगा होता. तर त्यांनी त्या भुज्जूला समुद्रात वरनं जाण्यासाठी काही कारणासाठी पाठवलं. हे एक पहिलं लक्षात घ्या की त्या काळी सुद्धा लोक समुद्र ओलांडून जात होते. आपल्याकडे 500-600 वर्षापूर्वी असं सांगितलेलं आहे की समुद्र ओलांडून पलीकडे गेलं तर त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. त्याची काही तत्कालीन सामाजिक कारणं असतील, मला माहिती नाही, कारण त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. पण हे लोक जात होते हे महत्वाचं. इनफॅक्ट एका ऋषींचं नाव उदधी क्रावन असं आहे. उदधी म्हणजे समुद्र आणि क्रावन म्हणजे ओलांडून जाणारा. म्हणजे लक्षात घ्या की त्यांची दळणवळणाची साधनं सुद्धा किती चांगली असली पाहिजेत. आणि आपले ऋषीमुनी जात होते हे ओलांडून पाणी किंवा समुद्र. हे जर तुम्ही आजही सोमनाथला गेलात तर सोमनाथच्या मंदिरात शंकराचं जरूर दर्शन घ्या. पण बाहेर एक असा बाण दाखवलेला आहे, तो दक्षिण दिशेकडे त्याचं अग्र आहे आणि तिथे खाली एक संस्कृत श्लोक आहे की इथून जर सरळ गेलात तर दक्षिण ध्रुवापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला जमिनीचा तुकडाही लागत नाही. म्हणजे केवढी मोठी पाण्यावरनं त्यांनी प्रवास केलेला होता हे आपल्या लक्षात येईल. तर अश्विनी कुमारांनी काय केलं, या तुगरूनी भुज्जूला समुद्रात काही ते काम करायला पाठवलं. व्यापारी असतील, काही असतील. तुगरूच्या नौकेला, भुज्जूच्या नौकेला काहीतरी अडचण आली आणि ती वादळात सापडली असेल, काय असेल, प्रत्येक काही तिथे आपल्याला विस्ताराने लिहिलेलं नसतं अश्विनी कुमारांच्या किंवा इतर कुठल्याही सुद्धा. आणि मग अश्विनी कुमारांना त्यांचा बुलावा आला की आम्हाला येऊन मदत करा असा. मग अश्विनी कुमार निघाले आणि
कुठे गेल्यावर काय मदत करावी लागेल, काय साधनं वापरावी लागतील याचीही त्यांना जाणीव होती. बरं, इतक्या जर ज्यांना लांब जायचंय तर त्यांच्याकडे नौका पाहिजेत आणि ह्या नौका सुद्धा चांगल्या पाहिजेत. त्यांना खरं म्हणाल तर रेभाला आणायला 10 दिवस 10 रात्री लागले. इथे ते तिसरा क्षपहा 3 रात्री आणि 3 दिवसात पोचले. म्हणजे फारसं काही आतमध्ये त्यांना जावं लागलं नाही. पण ते ज्या नौकांनी गेले त्याचं वर्णन ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल. असं वर्णन केलेलं आहे. एकतर पहा हं, नौका म्हणजे शिप बिल्डिंग हे एक इतकं मोठं सायन्स आणि इतका मोठा व्यवसाय आहे, तो त्या काळात होता हे अगदी उघड आहे, कारण याच्याकडे नौका आहे. बरं, अश्विनी कुमारांनी या वेळेला वापरलेल्या नौकांचं वैशिष्ट्य तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. त्यांनी असं सांगितलंय की त्या मोठ्या नौका होत्या, ठीक आहे, अरित्रा. अरित्र म्हणजे वल्ल, ज्याला ओअर्स म्हणतात इंग्लिशमध्ये. 100 त्याला वल्ली होती. 100 म्हणजे काय, 95, 96, 97, 98 असं करत 100 नाही मोजायची. पुष्कळशी वल्ली होती. केरळमध्ये त्या बोटींच्या स्पर्धा असतात, त्याला कसं जास्त वल्ली असतात, म्हणजे जास्त वेगाने आणि भराभरा तुम्ही पुढे जाऊ शकता. अरित्रा होत्या. आणखीन कशा होत्या? आत्मन्वतीभी. आत्मन म्हणजे त्यांना स्वतःचं काहीतरी त्या स्वयंचलित होत्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय होतं हे मी नेमकं सांगू शकणार नाही, कारण आपल्याला त्या काळचं अजून उत्खननात काही सापडलेलं नाहीये. वैदिक काळाची एखादी साईट सापडलेली नाहीये. पण त्या आत्मन्वतीभी होत्या. त्याच्यात लोखंड वापरलं होतं हे तर उघडच आहे. पण त्या पतंगही म्हणजे पक्षी, मी तुम्हाला आता सांगितलं की कधी कधी ते पक्षी पण लावायचे, अशा लावलेले होते पक्षी. म्हणजे वल्ली होती, पक्षी होते, स्वयंचलित असं काहीतरी त्यांच्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे. आणि सर्वात मुख्य त्यांचं जे वर्णन केलेलं आहे ते असं आहे, उदकाभिही. उदक म्हणजे पाणी. पाण्यापासून म्हणजे दूर अशा त्या चालत होत्या. म्हणजे त्या काही फक्त पाण्यातनं जात नव्हत्या, तर पाण्यापासनं वरच्या पातळीवर जात होत्या. आणि त्या कशा होत्या त्याचं वर्णन करणारा आणखीन एक शब्द आपल्याकडे येतो, अंतरिक्ष पृथ्वी. म्हणजे वेगाने जाणाऱ्या. अंतरिक्ष म्हणजे काय हे मी सांगायला नको. म्हणजे त्या पाण्यावर नव्हत्या चालत, पाण्यापासून दूर अंतरिक्षातनं, म्हणजे वर्ण थोड्याच्या चाललेल्या होत्या. आणि म्हणून त्यांच्या नौका अगदी वेळेवर त्याच्यापर्यंत पोचल्या आणि त्यांना तो वाचवू शकले ते. आता हे जे वर्णन आहे ह्याचं कसा अर्थ लावायचा हे आपणच ठरवायचे, नाही का? किंवा नंतर जी काही वेदांग किंवा भाष्य वगैरे लिहिली गेली त्याच्यावरनं ठरवायचं. पण एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगायची आहे की त्यांना कुठल्याही प्रकारे आजकाल जे काय AI सहाय्याने फेक व्हिडिओज वगैरे करतात, तसं करायची काहीही इच्छा किंवा गरज नव्हती. त्यामुळे यातला प्रत्येक शब्द हा सत्यवचनी आहे हे लक्षात घ्यायला लागतं. आणि मग आता मी नुसतं तुमच्या मनात एक कल्पना देतेय, तुम्ही त्याच्यावर विचार करावा अशी माझी इच्छा आहे. की आता हॉवरक्राफ्ट्स म्हणून असतात की नाही, ते कशा असतात पहा. तुम्हाला माहिती असेल की त्या पाण्यातनंही जातात, जमिनीवरनंही जातात आणि थोड्याशा कधीतरी अशा उडत गेल्यासारख्याही जातात. हॉवरक्राफ्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही अमेरिकेत गेलो असताना एकदा एक टूर केली, बस होती काहीतरी ती. पण ती बस आम्ही जेव्हा समुद्रात गेलो तेव्हा बोटीसारखी पुढे तरंगत गेली. हे मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलं, हॉवरक्राफ्ट माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि हाऊ आय विश की या अश्विनौच्या सुद्धा या ज्या नौका आहेत त्याही मला डोळ्यांनी पाहाव्या मिळाल्या तर किती बरं होईल सांगा. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी त्याला वाचवलं. हे त्यांचं आपत्कालीन म्हणजे काय ते मॅनेजमेंट झाली, डिस्ट्रेस मॅनेजमेंट झाली.
डिझास्टर मॅनेजमेंट झाली. आणि म्हणून अश्विनव हे अनेको प्रकारे लोकांना मदत करणारे देवता आहेत. जे लोकांना मदत करतात ते लोकप्रिय होतात, याच्यात काहीही आश्चर्य वाटायला नको आपल्याला. आज सुद्धा आपण डॉक्टर अगदी ना देव आहेत बाई, त्यांनी आम्हाला वाचवलं असं म्हणायची जी आपली पद्धत आहे ना, तीच पद्धत तुम्हाला ऋग्वेदात दिसते, की जो तुमचा जीव वाचवतो. एखाद्या दुखड्यातनं असेल, एखाद्या संकटातनं असेल, आगीतनं असेल, पाण्यातनं असेल. हां, ते अत्री ऋषी पडले ना, त्याला काय म्हणतात सांगते मी तुम्हाला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कणाकणानी फुफाटा म्हणतात. म्हणजे आगीतून फुफाट्यात पडलं म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, म्हणजे ती आग परवडली, पण हा फुफाटा नको, रुबीस असं त्याला संस्कृतमध्ये नाव आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीतनं तुम्हाला वाचवतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा अश्विनवनी अनेकांना मदत केली. एका राजाकडे ना पांढरा घोडाच नव्हता, श्वेताश्व नव्हता. त्याने अश्विनी कुमारांना सांगितले, त्यांनी त्याला आणून दिला. हे तर काय, एक राजा होता आणि त्याला एका मुलीबरोबर विवाह करायचा होता. तर त्या मुलीला घेऊन तो याच्याकडे आला आणि या अश्विनव त्याच्याकडे आले आणि विमलचा तिच्याशी विवाह करून दिला. म्हणजे कुठलीही अडचण असेल, कुठलंही संकट असेल, तर धावा कुणाचा करायचा? अश्विनवचा. युद्ध असेल तर धावा कुणाचा करायचा? इंद्राचा. तेही आपण पाहिलं. काहीतरी यज्ञ करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणाची आराधना करायची? अग्नीची. तेव्हा यांच्या सगळ्या देवता अशा विशिष्ट कार्यासाठी त्यांनी योजलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आपणही तेच करतो. सरस्वतीला किंवा गणपतीला बुद्धीची देवता म्हणतो, मारुतीला बजरंग बली असं म्हणून सामर्थ्याची देवता म्हणतो. असं प्रत्येक देवाला आपण एक विशिष्ट काम आपणच योजून दिलेलं आहे. तसंच यांच्याकडेही दिसतं. पण अश्विनवनी समाजासाठी जे काम केलं ते मला फार आवडतं. आणि आपण जे म्हणतो की काय सामाजिक भान नाहीये त्यांना, तसं ह्या वैदिक आर्यांचं दिसत नाही. अश्विनवना सामाजिक भान सुद्धा आहे आणि ते लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात. यातच त्यांचा खरा मोठेपणा आहे. आणि म्हणूनच आज सुद्धा लोकांनी आपल्या मुलांची नावं अश्विन किंवा अश्विनी अशी ठेवतात. नक्षत्रावरनं सुद्धा ठेवलं असेल ते कदाचित, पण त्यात सुद्धा कुठेतरी या ऋग्वेदातल्या लोकांना प्रचंड सहाय्य करणाऱ्या अश्विनव ह्या देवतेची आठवण त्यांना येत असेल असं मला वाटतं. आणि हे ऋग्वेदापासून चालत आलेलं वैद्यकशास्त्र आज सुद्धा किती प्रगत झालेलं आहे. आपल्या देशात सुद्धा, मी आयुर्वेदाबद्दल बोलतेय, तेव्हा आपल्या देशात सुद्धा किती प्रगत झालेलं आहे हेही आपल्या लक्षात येईल. त्याचीही पाळंमुळं अश्विनवच्या ह्या वैद्यकीय चमत्कारातच जातात असं मला वाटतं. ठीक आहे, नमस्कार. आपण पुन्हा लवकरच भेटूया. तेव्हा कुठल्या तरी दुसऱ्या देवतेचा आपण परिचय करून घेऊया. पुनर्दर्शनाय.